जैसे दरिया की हलचल को मिल जाए कोई किनारा, तुम्हारे संग आवारगी भी देती है जैसे सुकून। तुम्हारे संग हर एक लम्हा यादें नहीं मैं भूलूं। तुम हो तो सुबह नहीं है, तुम हो तो शाम हंसी है, एक दुनिया सपनों सी है। तुम हो तो इस पे यकीन है, तुम हो तो सब अच्छा है, तुम हो तो वक्त थमा है, तुम हो तो ये लम्हा है, तुम हो तो इसमें सदा है। फुलवारी रे साजे गाजे बाजे गूंजे सपनोरी ये किलकारी रे। वन उपवन अभिनंदन करता छाई घटा परियारी रे। शक्कर भांको झांकी झांको हुई जश्न की ये तैयारी रे। मन हर जाओ धन बरसाओ धन सुखवाड़ो जी रे। आयो रे शुभ दिन आयो रे, झगमग तारे लाई जो जी, झगमग तारे लाई जो झगमग तारे लाई जो जी। झगमग तारे लाई जो झगमग तारे लाई जो जी। खुशियाँ बांटूं दिल में सबके साकर मिसरी भर दो जी। हर घूमर रसिया मीठा मीठा गाओ रे। आयो रे शुभ दिन आयो रे, आयो रे शुभ दिन आयो रे। आयो रे शुभ दिन आयो रे।
प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा बस प्यार की ये नको हर सुबह शाम बजती रहे। ओ सर मध्ये नको परत आता. हो सर फोन. 1993ला सुमुताई त्यांना भेटलेली होती आणि त्यांचं लग्न झालं होतं. सुमुताई त्यांना जॉईन करत आहे. त्यानंतर त्यांना एक अनमोल पुत्र झालं, त्याचं नाव अनमोल. तो 1996 मध्ये त्यांना झालेला आहे. त्यांचा पहिला मुलगा. नंतर 1998ला दुसरं रत्न त्यांना झालेलं आहे, संकेत शिंदे. आणि त्यानंतर हे कुटुंब पुढे जाऊन अजून एक ते पूर्ण कुटुंब झालं. ते निकिता त्यांना भेटली आणि क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खुशियों संगे लावी हर खाए हय्यू हाय हाय आशानी किरणों बिखराए उमंग भी छलकाए मन हळवे थी गुनगुनाए हाय 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 हाय। हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई, सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई शहनाई। मोदी है जन्म के साथी हम साथ साथ हैं जन्मों के साथी हम साथ साथ हैं। दियार बाती हम साथ साथ हैं जन्मों के साथी हम साथ साथ हैं। दियार बाती हम साथ साथ हैं जन्मों के साथी हम साथ साथ हैं। फूलों में बोललो मी त्यांना. बार बार दिन ये गाए तुम जियो हजारों साल।
टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. तर आता नेक्स्ट माझे दादा आणि माझ्या बहिणी पप्पांसाठी स्पेशल डान्स करणार आहेत. तर सगळे एक्साइटेड आहेत की नाही? येस. सो नेक्स्ट वी हॅव ऑन स्टेज अनमोल शिंदे अँड निकिता शिंदे. गोरी 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 कभी कभी कहीं कहीं चोरी चोरी गोरी 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 कभी कभी कहीं कहीं चोरी चोरी छुप छुप के तुम मिला करो प्यारी प्यारी बातें बातें किया करो पर यूं ना मिलना किसी से कभी हमारे सिवा गोरे 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 भोले भोले नए नए गोरे गोरे देखो देखो हम दोनों मीते हैं सुनो सुनो दिल के जो गीत हैं पर सुन नहीं पाए इन्हें ना कोई हमारे सिवा गोरी 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 कभी कभी कहीं कहीं चोरी चोरी गोरे 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 भोले भोले नए नए गोरे गोरे तेरी चुनरी लिपट लिपट के पागल मुझे बनाए पहले से ही तड़प रहा था और मुझे तड़पाए जाने तमन्ना करना ऐसे सितम कुछ ना मैं बोलूं तुझे मेरी कसम आए जवानी सर पे मेरे तेरे बिन क्या करूं जवानी मेरे हम हाय आजा ना छोड़े मेरी चुनरी सनम कुछ ना मैं बोलूं तुझे मेरी कसम चुनरी 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 What a performance, what a performance. Next, I will be joining these two on stage. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ बापू सेहत के लिए रुकना नहीं है बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है अब थोड़ी दया तो कर हम नन्हे बालक है अब थोड़ी दया तो कर हम नन्हे बालक है डिसिप्लिन इतना खुद खुशी के लायक है बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे रात दिन तेरे लिए सजदे करूं दुआएं मांगू रे मैं यहाँ अपने लिए रब से तेरी बनाए मांगू रे
कदमों में सांसें वार दे, रब से ज्यादा तुझे प्यार दे। रब मैनू माफ करे, रब्बा खैरिया हाय मैनू माफ करे। तुम तो मेरी जिंद मेरी जान वे, मेरी तू ज़मीं है आसमान वे, तुझ बिन मैं की करा रब्बा खैरिया हाय वे मैं की करा। Say shaba shaba, Mahia. Say shaba shaba, Mahia. Say shaba shaba, Mahia. Say shaba shaba. बर्थडे आहे 60वा. खूप खुश आहेत. असं सर्वांनी तुम्ही तुमच्या कुटुंबाने खुश राहावं ही आमच्या सर्वांकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत. आता एक कपल डान्स होणार आहे. सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा. आणि मेन म्हणजे काय, आता आपले बर्थडे बॉय कपल डान्स करणार. म्हणजे मैं अभी भी जवान हूँ हे वाक्य आता दिसणार आहे आपल्याला. माझे वय 60 नाही आहे, 24 आहे. 24. चल दो ना साथ मेरे, दिन पूछे मेरा नाम और पता, रस्मों को रख के परे, 4 कदम बस 4 कदम, चल दो ना साथ मेरे। दिल कुछ कहे बिन कुछ सुने, हाथों में हाथ लिए, 4 कदम बस 4 कदम, चल दो ना साथ मेरे। कुछ कहे बिन कुछ सुने, हाथों में हाथ लिए, 4 कदम बस 4 कदम, चल दो ना साथ मेरे। मेरी सोहरत भी मुझे मालूम नहीं, हंसी और मैं जवान, तो कुर्बान मेरी जान मेरी जान। मेरी सोहरत भी मुझे मालूम नहीं, हंसी और मैं जवान, तो कुर्बान मेरी जान मेरी जान। हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे गालों ने। हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे गालों ने। थँक्यू थँक्यू. जाऊ तुम्ही स्टेजवरतीच उभे राहा. स्टेजवरती उभे राहा. कुठे खालते तुम्ही. ते सर्व श्री लहू शिंदे यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त इथे आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या या कुटुंबाकडनं आभार. आज त्यांच्या आयुष्यातला हा एक खूप अविस्मरणीय क्षण आहे. त्यांनी जी आज एवढी माणसं जमा केलेली आहेत आयुष्यभरासाठी, ती त्यांच्या या अशा प्रसंगी, उत्साहाच्या प्रसंगी त्यांच्याबरोबर आहेत. त्याच्या चेहऱ्यावरती आनंद तुम्हाला दिसतच असेल, काय सांगायची गरज नाही. तर आपण
एक लहू शिंदे हे एक व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही एक रोल तयार करत असतं. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठे काही ना काही लहू शिंदे यांचं एक रोल आहे. तर त्याबद्दल आपण थोडंसं सर्वांना काही त्यांच्या जवळच्या लोकांना आपण स्टेजवरती बोलून त्यांचं एक काय त्यांच्याबद्दलचं मत आहे, त्यांच्या आयुष्याच्या चढ उतारात ते कुठे कुठे होते, त्यांच्यावर काय होते, हे 2 शब्द बोलतील. आणि यासाठी त्यांची म्हणजे सहचरणी त्यांची बायको कुमुद शिंदे यांना त्यांच्या नवऱ्याबद्दल काय 2 शब्द बोलायचं वाटतात आहेत ते आम्हाला ऐकायचं आहे. प्रथम तुम्ही सर्वांनी येऊन आमच्या आनंदात उपस्थिती दाखवून आनंदात आमच्या भर घातली, त्यामुळे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. यांच्याबद्दल काय बोलायचं, माझ्यापेक्षा जास्त तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. प्रत्येक जण त्यांच्याबद्दल बोलेल एवढं सगळं त्यांचं आहे. माझ्या आयुष्याच्या सर्व सुख दुःखात आम्ही दोघं एकत्र राहिलो आहोत. प्रत्येक क्षणोक्षणी त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यांचं पुढचं आयुष्य सुख समृद्धी आनंदित जाऊन ते आमच्याबरोबर सोबतीला आनंदात राहो एवढीच आमची सर्वांची, मुलांची, माझी, सर्वांची इच्छा आहे. थँक्यू तुम्ही आलात स्टेजवरती आणि 2 शब्द बोला. त्यानंतर त्यांचा मोठा मुलगा अनमोल शिंदे याला आपल्या वडिलांबद्दल काय मत आहे, काय विचार आहे, किती प्रेम आहे, आम्हाला पण ऐकायचं आहे. लहानमध्ये गेलेलं पण प्रेम आताचं आणि मोठ्यामध्ये गेलेलं प्रेम पहिला तर सर्वांना या कार्यक्रमात आल्याबद्दल धन्यवाद. माझ्या पप्पांच्या 60व्या वाढदिवसाला आल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद माझ्याकडनं. पप्पांबद्दल बरं बोललो मी, कायच बोलू, सर्वांना सगळं माहिती आहे. प्रत्येकांच्या मनात काय ना काय त्यांच्याबद्दल म्हणजे प्रेम आहे. त्यांचं प्रेम आहे म्हणूनच एवढे सर्व जमा होतात त्यांच्यासाठी, गावापासून एरियापासून सगळीकडे. आमच्यासाठी भरपूर केलं त्यांनी, शब्दात व्यक्त नाही करू शकत ते सगळं. सर्वांना धन्यवाद. आय लव्ह यू पप्पा. त्यांचे खास मित्र लहानपणापासूनचे चंद्रकांत माडिक साहेबांना स्टेजवरती बोलवत होतो. इंतजार कर करके सो अभी कट करून बोलतो. नमस्कार. आणि एक मिनिट, आज आमचे दीपक शिंदे यांचा पण आज वाढदिवस आहे. त्यांना पण सर्वांकडनं चंद्रकांत माडिक यांचा पण आज वाढदिवस आहे. त्यांना पण आमच्या सर्वांकडनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एकदा टाळ्या वाजून त्यांचा हॅपी बर्थडे. थँक्यू. नमस्कार. आजच्या ह्या माझा मित्र, माझा सहकारी आणि खरोखरच आमच्या या खेड तालुका आयनी गावातील त्या गरीब घराण्यातून जन्म घेऊन आम्ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये लहानापासून तर पहिलीपासून तर 10वीपर्यंत एका वर्गामध्ये आम्ही शिकलेलो आहोत. एका वर्गामध्ये कुठेही आम्हाला मित्रत्व, आम्ही भाऊ म्हणून आम्ही एकत्र शिक्षण घेतलेलं आहे. त्यावेळेला आम्हाला खूप काही असं आठवण यायचे की आम्हाला पाटी नसायची, पाटी असेल तर पेन्सिल नसायची, आणि बुकं पाहिजे जर वह्या असेल तर आम्ही गेल्या वर्षी मुलं शिकलेली असतात त्याच्या राहिलेल्या वह्या असतात ते पानं आम्ही एकत्र करून आम्ही वह्या जमा करायचो. हे खरोखर आठवण आमचे लहू शिंदे आणि आमचे
आणि माझा भाऊ देखील होता. अन्य माझ्या पाठीवरून जे शिक्षण घेतले त्या देखील लोकांनी आमच्या वाडीतील त्या लोकांनी तेच केलेलं आहे. परंतु आज 10वी झाल्यानंतर आम्ही एकमेक न राहता, एकत्र न राहता आम्ही विखरल्या गेलो. कोणी पुण्यामध्ये गेला, कोणी मुंबईमध्ये गेला. लहू शिंदे, मी आज मुंबईमध्ये आलो आणि लहू शिंदे आपले लोठ्यामधून, लोटे ह्या गावी, लोठ्यामध्ये शिक्षण इलेक्ट्रिशियन हे शिकवून नंतर आपल्या व्यवसायात सुरुवात केला. खरोखरच आम्हाला अभिमान वाटतं, अभिमान आहे. परंतु कोणताही कार्यक्रम असो, आमच्या गावामध्ये असो, वाडीमध्ये असो, कुठेही लहू शिंदे म्हटल्यानंतर आम्हाला कुठेही नाव असा कोरल्या गेला नाही, असं कधी राहिलेलं नाही. खरोखरच सांगावं तेवढं त्यांच्याविषयी कमीच आहे. त्यांच्याविषयी ते सांगितलं, त्यांच्याविषयी सांगण्याचं काही गरज नाही. कारण कुठेही कसंही जावं, कुठेही काही करो, परंतु लहू शिंदेना एकदा सांगितलं तर लहू शिंदे एक वस्तू न करता 10 वस्तू घरातून आणतात, असे हे लहू शिंदे आमचे आहेत. खरोखरच त्यांना परमेश्वराने खरोखरच त्यांना भरभरून दिलेलं आहे. म्हणूनच ते हे करत असतात लोकांसाठी आणि जनतेसाठी आणि समाजासाठी. खरोखरच आम्हाला सांगावं तेवढं कमी आहे. आमच्या गावामध्ये तर कुठेही कमी पडत नाही. आमच्या वाडीमध्ये तर आमचे सेक्रेटरी अध्यक्ष संजय शिंदे बोलले, दीपक शिंदे बोलले, उत्तम शिंदे बोलले, जर एलडी आम्हाला हे तुम्हाला करायचं आहे, एलडी बोलले हजर आहे, मी करणार, किती काय ते बोला. असे आमचे हे दानशूर व्यक्तिमत्व आहे. खरोखर आमच्या या आयनी गावामध्ये देखील केदारनाथ मंदिरासाठी देखील त्यांचं दानशूर व्यक्ती कोणताही कार्यक्रम असो तर, परंतु हे सगळं वैभव आहे ते सगळ्यांना मिळत नसतो, एकालाच मिळत असतो. खरोखरच आज त्यांचे गेले काही वर्षापूर्वी त्यांचे लग्नाची अनिव्हर्सरी 25 वर्ष झाली. त्याने देखील तेव्हा देखील त्याने अत्यंत असा बहुमूल्य असा अखंड समाज, घरातील कुटुंब, आजूबाजूचे मित्रमंडळी येऊन मोठा चांगला साजरा केला. तसंच आज त्यांचा 60वा यांचा आज जन्मदिन आहे. खरोखरच हे सांगण्यासारखं आनंदाचं भाग आहे. तसंच माझं देखील 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मीही माझ्या या दिवशी 1 जूनला जन्म झालेला आहे. परंतु हा जागतिक दिन असल्यामुळे पहिला कसा असतं, शाळेचा दिवस म्हणजे 1 जून, त्यामुळे ती तारीख फिक्स असते. त्यामुळे सगळ्यांचे आज बड्डे आहेत ते आज सगळ्यांचे बहुतेक साजरे करतात. काही तारखेनुसार असतात, या तारखेनुसार जन्म जरी आमचा अगोदर झाला असेल किंवा नंतर झाला असेल, परंतु 1 जून हा जन्म आहे. तर मला असं वाटतं ज्याची 60 झाली त्याची बुद्धी नाठी होते, परंतु ज्याची 60 झाली त्याची बुद्धी लहू शिंदेची आमची एकदम ताट आहे एकदम. तसंच खरोखरच सांगावं तर हे मान पूर्वजांची आहे, परंतु आता तसं काही राहिले नाही. आता जमाना बदललेला आहे, काळ बदललेला आहे, युग बदललेला आहे. तसं आपण जसं आपण करतो तसं आपण करत असतो. खरोखरच काही गेल्या वर्षी अनमोल त्यांचं मुलाचं लग्न झालं, तेव्हा देखील त्यावेळेला देखील अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने आपल्या अखंड समाज बांधव गाव, आयनी गावातील, वाडीतील, कारभारवाडीतील सर्व मंडळींनी उपस्थित राहून, पाहुणे मंडळी, मित्रमंडळींनी मोठा अत्यंत साजरा असा केला. आणि त्याने देखील त्यावेळेला खूप काही त्या मंडळीसाठी केलं. चांगल्या मोठ्या हॉलमध्ये त्याने लग्नोत्सव साजरा केला. त्यांची सून आता या घरामध्ये आलेली आहे. खरोखर त्यांचा आनंदाचा उत्सव आहे त्यामध्ये. खरोखर असंच तुमचं संसार सुखी संसार राहावं, आनंदित राहावं. पुन्हा एकदा मी जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा लहू शिंदे यांना 60व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना पुढील आयुष्य सुख, शांती, समृद्धी, भरभराटीची, उत्तम आरोग्य, निरोगीदायी, उदंड दीर्घायुष्य लाभो अशी मी केदारनाथ यांनी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप आभारी आहोत आम्ही. गंगाधर माणिक साहेब आज स्टेजवरती आले आणि त्यांच्या प्रिय मित्राबद्दल एवढ्या आम्हाला आठवणी माहिती नव्हत्या त्या सांगितल्या, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. आता यापुढे श्री दीपक शिंदे साहेब यांना आम्ही स्टेजवरती आमंत्रित करत आहोत. दीपक शिंदे साहेब कृपया स्टेजवरती यावे. स्वागतम, सुस्वागतम. उपस्थित सर्व समाज बांधव, मित्रपरिवार, सर्व सोसायटीतील सहकारी, आज आमचे वरिष्ठ बंधू लहू शिंदे यांच्या 60व्या बर्थडेला सर्व उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही शिंदे आडरेकर माणिक भाऊकी आणि आमच्या बंधूंच्या परिवारातर्फे सगळ्यांचे एकदा जोरात हार्दिक स्वागत करत आहोत. माझे बंधू लहू शिंदे आज आमचे वरिष्ठ आहेत. आमच्या मंडळाचे आज 10 वर्ष ते कार्याध्यक्ष आहेत. यासाठी जोरात टाळ्या वाजवायचे आहेत.
आणि याच कार्याध्यक्ष पद हा तुमचा जोपर्यंत उदंड आयुष्य आहे तोपर्यंत राहो आणि आमच्या मंडळाला भरघोस अशी निधी देऊन तुमचं उज्ज्वल अक्षरामध्ये गोल्डन अक्षरामध्ये आम्ही त्या मंदिरावर आम्ही एक हाती मंदिर घेतले, तिथे मंदिर बांधतोय, तिथं गोल्डन अक्षरामध्ये आपण खरोखर तुमचं नाव देऊ. आमच्या लहू शिंदे या बंधूंबद्दल बोलण्यासारखं असं आहे की खूप काय आहे, मी थोड्याच शब्दामध्ये बोलणार आहे. आम्ही भाऊ, आम्ही एक गरीब शेतकऱ्याची मुलं, लहू शिंदे सारख्या मुलाने गरीब शेतकऱ्याच्या मुलाने इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण घेऊन इलेक्ट्रिक कोर्स केला. त्याच्यानंतर आक्स इलेक्ट्रॉनिक अशी एक मोठी कंपनी उभी केली, इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर कंपनी उभी केली. त्याच्यानंतर आज त्यांना ह्या क्षेत्रामध्ये कमीत कमी माझ्या माहितीनुसार कमीत तरी 25 वर्ष तरी झाली असतील आणि त्यांनी उत्कृष्ट अशी कंपनी चालवून त्यांच्या घराण्याला एवढं मोठं उज्ज्वल असा प्रतिसाद देणारे आमच्या वहिनी, कारण वहिनी म्हणत होते की LD शिंदेबद्दल मी काय बोलू, खरोखरच वहिनी, कारण पुढचा चाक जर चालत असेल तर मागच्या चाकाने सपोर्ट केला तरच ती गाडी रोडावर व्यवस्थित चालते. तर तुम्हीही चांगल्या लहू शिंदे यांना सहकार्य केल्याबद्दल आज मी तुमची जेव्हा 25वी अॅनिव्हर्सरी झाली तेव्हा मी बोललो होतो की लहू शिंदे यांची फॅमिलीमध्ये नंतर 2 मुलं, दोन्ही मुलांना, मोठ्या मुलाला त्यांनी इंजिनियर बनवलं, बारक्या मुलाला डॉक्टर बनवलं. याच वर्षी 6 महिन्यापूर्वी चांगली सुशिक्षित आणि ऍक्टिव्ह अशी सून आम्हाला घरी आणली, अशा या परिवाराची माहिती आहे. आणि खरोखरच लहू शिंदे यांनी आपला पूर्ण आयुष्य समाज, कुठे दान योगदान, जिथे कुठे अन्नदान असेल अशा ठिकाणी कधीही लहू शिंदे मागे आलेले नाही आहे. आमच्या पंचक्रोशीत गावामध्ये, खेड तालुक्यामध्ये, आमच्या आयणी गावामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये योगदान आणि कुठेही वरती हात करण्यासाठी जर माणसाकडे मोठ्या नजरेने बघायचे असेल तर आमचे बंधू लहू शिंदे यांनी असे बरेच ठिकाणी त्यांनी योगदान आणि मंदिरासाठी, समाजासाठी आपलं मौल्यवान वेळ दिलं. आणि खरोखरच भाई तुमच्या ह्या पुढील आयुष्यासाठी मी ईश्वर चरणी केदारनाथच्या प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे. जशी तुमचं लग्न झाल्यानंतर मुलं झाली, मुलं झाल्यानंतर सून आली आणि पुढच्या वर्षी ह्याच हॉलवरती जोरात असा आपण एकदा वारसा करूया. आणि तुम्हाला एकदा परत वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांचं मनोगत व्यक्त केलं, खूप छान वाटलं आम्हाला. आता यानंतर श्री संजय शिंदे साहेब हे स्टेजवरती येतील. नमस्कार मंडळी, आपण सर्वजण आज आमचा बंधू यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सर्वांचं आमच्या शिंदे, माडिक आणि आटरेकर कुटुंबाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वप्रथम मी आमचे बंधू लहू शिंदे यांना 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू दे असे मी श्रीदेव केदारनाथ चरणी प्रार्थना करतो. खरोखरच वहिनी पहिल्या शब्दातच म्हटल्या की त्यांच्याबद्दल काय बोलायचं. खरोखरच अत्यंत गरीब शेतकऱ्याचा मुलगा ते यशस्वी असा बिझनेसमॅन, हा प्रवास त्यांचा. आणि हा प्रवास करतेवेळी अनेक अडथळे आणि या अनेक चढ उतार त्यांनी पाहिलेले आहेत. आणि ह्या अनेक चढ उतारातून आज ह्या स्टेपला पोहोचलेला हा आमचा बंधू, खरोखरच अभिमान वाटावा असं त्यांचं कार्य आहे. मी जास्त टाइम घेणार नाही, पण त्यांचं कार्याचं कौतुक हे खरोखरच शब्दामध्ये करता येणार नाही. शब्दाच्या पलीकडचं जर काम असेल ते आमच्या बंधूचं असेल. कुठल्याही क्षेत्रामध्ये आज आमच्या मंडळाचे ते आज कार्याध्यक्ष आहेत. आज कार्याध्यक्ष पदावरती असतेवेळी त्यांचं आम्हाला बहुमूल्य असं योगदान आहे. आज आम्ही जर कोणतीही मागणी केली तर ते पैशाचा अमाऊंट कधीच विचारत नाही, ते फक्त तुम्हाला काय पाहिजे एवढंच विचारतात. आज खरोखरच आज आमच्या वाडीमध्ये त्यांचं नाव लौकिक आहे, पण आमचं अखंड गाव हे 12 वाड्यांचं गाव, पण 12 वाड्यामध्ये घराघरात पोचलेला आमचा माणूस कोण असेल तर आमचा बंधू आहे. खरोखरच हा त्यांचा चमत्कार आहे आणि देवाने त्याला भरभरून दिलेला आहे. आणि मी तर परमेश्वराला प्रार्थना करतो की अजूनही त्यांचं पुढील आयुष्य चांगलं सुख समृद्धीचं जाईल आणि त्यांच्या पूर्ण संसाराला पूर्ण कलाटणी दिली असेल तर आमची वहिनी कुमुद वहिनी. खरोखरच अशी वहिनी मिळाली आणि त्यांचं पूर्ण लाईफ टर्न झालेली आहे. आणि मला वाटतं त्यांनी सर्वांना भरभरून दिलं, पण आपलं संसारही आज आपलं असं उभं केलंय की आज एका मुलाला डॉक्टर तर एक मुलगा इंजिनियर, सून सुद्धा इंजिनियर आहे. मी तर बोलतो याच्या पुढे अजून
ते चढ उतार अजून करतील आणि त्यांना मी पुन्हा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल त्याबद्दल आभारी आहे. आता खूप छान भाषण केलं, आवडलं मला. आता आमच्या बंदरबाकडीचे श्री राजन निकम साहेब पहिला बोलतील तर श्याम मोरे साहेब बोलतील. पहिला राजन निकम दादा पहिला बोलू. दादा या. श्यामभाऊ आहेत नंतर तुम्ही या पहिला. दोघे एकत्र बोलत आहे. तुम्हाला पहिल्यांदा शुभेच्छा. 60 वर्ष वाढत नाहीत, कुठून बघितल्यानंतर कळत नाही किंवा 60 वर्ष झाले असेल. बरोबर वहिनी, 60 वर्ष वाटत त्यांना. याचा पूर्ण तुम्हाला श्रेय तुम्हाला, कारण तुम्ही नसता तर ह्या गोष्टी एवढ्या शक्य नव्हत्या. का 60 पर्यंत जाणं, नवीन नवीन विचार करून 60 वर्ष होतील का आम्हाला, पण तरी पण एवढा माणूस फिट, याचं पूर्ण श्रेय पण कुटुंबाला आहे. खरोखर चांगला म्हणजे आज कार्यक्रम चांगला घेतलाय आणि हे आनंद व्यक्त करण्याकरता क्षण तुम्ही आम्हाला दिलात, आम्ही बघितलं. आणि माझं एक आवडतं गाणं आहे आणि ते गाणं बोलून मी बाकऱ्यांचं जास्त म्हणजे तुमच्याबद्दल सांगणं, कारण विभागामध्ये लहू शिंदे म्हटलं एक प्रामाणिक चांगला माणूस. आमच्याकडं म्हणजे आम्ही 2-3 माणसं बघतो आमच्या विभागामध्ये, रमा कदम आणि जोडी आहे, त्रिकट जोडी आहे. आपले सावंत साहेब आणि लहू शिंदे, तिघांना बघितलं समजा त्रिकट आणि पवार, हे यांना बघितल्यानंतर आनंद बसले. ही मंडळी बघितली ना, त्या प्रामाणिक लोकांना हसत खेळत कधीही भेटला तरी हसत चेहरा असतो आणि भेटला साहेब. आणि सर्वांना खरोखर म्हणजे मला सांगतो की ह्या अशा माणसांचं तुमच्या कुटुंबासमोर सत्कार होतोय किंवा अभिनंदन होतोय, कौतुक होतंय, हे पूर्ण स्त्रीय असतं ह्या पूर्ण कुटुंबाचं. कारण एखादा माणूस इथपर्यंत का पोहोचतो, इथपर्यंत दिवस का बघू शकतो, याचं पूर्ण श्रेय कुटुंबाला असतं. कारण का दिवसभर माणूस हा माझं गावात सांगितलं की शेतकऱ्याचा मुलगा आहे, खरोबर आहे. म्हणजे आम्ही कोकणात आल्यानंतर इथं मुंबईमध्ये एवढ्या लेवलला जाणं, करून घेणं ही एकदम साधी गोष्ट नाहीये. त्याला पूर्ण श्रेय लागतंय, पूर्ण मेहनत लागते कुटुंबाची. तर कुटुंब चांगलं नसतं तर हा माणूस इथपर्यंत आनंद नसता. म्हणून ह्या गोष्टी करण्यामागे आणि सगळ्यात मोठं सुख आहे या मुलांमध्ये. ह्या मुलांचं जे बघतोय म्हणजे एखाद्या सून बोलत नाही, मुलगा बोलत नाही, एवढं फॅमिली पॅराडाईम बघितली. म्हणजे चांगल्यापैकी एकदम असं गेल्या बरोबर गेल्या लग्न झालं आहे ना, गेल्या 1 वर्ष नाही झालं ना, 6 महिने. म्हणजे कसं आहे, हे कुटुंब मिळणंच नशीब लागतं. आणि याचं पूर्ण श्रेय पूर्ण देवाच्या कृपेने, तुमचा श्रद्धा देवावर खूप आहे, तुम्हाला यश उत्तम आणि पुढल्या 100व्या वर्षी सुद्धा आम्ही ते येऊ अशी अपेक्षा बघू. बरोबर ना. आणि माझं एक आवडतं कारण मी प्रत्येकाने बोलतो, मला तो आवड आहे गोष्टीची. आणि एक लाईन बोलून मी संपवतो. जीवनातली घडी अशीच राहू दे, जीवनातली घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुला तुला सुगंध राहू दे, जीवनातली घडी अशीच राहू दे, जीवनातली घडी अशीच राहू दे. वा वा वा, खूप सुंदर, खूप सुंदर. राजन दादांनी स्टेज गाजवलेला आहे. पुन्हा एकदा राजन दादांनी स्टेज गाजवलाय. आता श्याम मोरे साहेब आहे. नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र. आमचे बंधू आणि आमचे जिवलग मित्र लहू दादा प्रत्येक वेळी सहकार्याच्या बाजूने आणि सहकार्य करणारे व्यक्तिमत्व असलेले आमचे लहू दादा यांचा आज 60वा वाढदिवस. त्या निमित्ताने आपण सर्वजण जमलात आणि त्यांना शुभेच्छा द्यायला आलात, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतोच. पण कुटुंबाचे आभार मानणं आवश्यक आहे, कारण त्यांना उभं करण्यासाठी कुटुंबाचा मोठा हातभार आहे आणि कुटुंबाला हातभार करण्यासाठी त्यांचा मोठा वाटा आहे. त्याच्यामुळं त्यांच्या 60व्या निमित्त मी त्यांना आजचं निमंत्रण सगळ्या कुटुंबाकडूनच आहे, आम्हाला सुद्धा कुटुंबाकडून निमंत्रण आहे. त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी पोहोचू शकलो. लहूदादांचं बऱ्याच गोष्टी सांगता येतील, त्या सगळ्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या. गावानं आल्यानंतर इथं गावावरून आल्यानंतर इथे काय परिस्थिती असते, कसं राहायला लागतं,
व्यवस्था करावी लागते मुंबईत आल्यानंतर आपलं घर असतं नसतं माहीत नाही. माझं तर नाहीच आहे नव्हतंच. पण आल्यानंतर काय परिस्थितीने दिवस काढावे लागतात ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण कोकणातली लोक आहोत त्यामुळं बऱ्यापैकी अशा परिस्थिती काही लोक गावाच्या रूममध्ये राहत होते, काही लोक भाड्याने राहत होते, काही लोकांनी आत्ता रूम घेतलाय. पण ह्या सगळ्या परिस्थितीतून जात असताना लहूदादांचं कौतुक एवढ्यासाठी करायचं आहे कारण यशस्वी व्यावसायिक म्हणून त्यांनी जे आतापर्यंत हे सगळं पेललेलं आहे म्हणजे आतापर्यंत सगळ्या भरारी घेतलेले त्याबद्दल लहूदादांचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण लहूदादासारखा असा माणूस म्हणजे योगदान तर आहेच प्रत्येक गोष्टीत, प्रत्येकाच्या ठिकाणी सुखदुःखात पोहोचणारा माणूस आहे. आणि ह्या ठिकाणी आज त्यांचे 60वे त्या 60वे निमित्त आज त्यांना मी माझ्या कुटुंबातर्फे आणि सारखं विधानसभेच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि शिवसेना शाखा क्रमांक 21च्या वतीने त्यांना खूप शुभेच्छा देतो. असंच आपलं सगळा परिवार आपलं सगळं कुटुंब असंच पुढे चालत राहू एवढीच शुभेच्छा देतो. आणि आमचे सगळे विभागातले शिवसैनिक आहेत त्यांच्याकडे 2 शब्द शेखर साहेब. हाय रे तेरे हैप्पी बर्थडे ते हाय रे तेनू हैप्पी बर्थडे नी हाय रे तेरे हैप्पी बर्थडे ते हाय रे तेनू हैप्पी बर्थडे नी विठ्ठलिका वरदे हाय विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. धन्यवाद. मी बोलतोय कृपया सर्वांनी बसून घ्या शेखर सावंत आणि होणार आपला सत्काराप्रमाणे अजून 2 भाषणं बाकी आहेत. मी आज सिद्धिविनायक सोसायटीमध्ये जवळजवळ 15 वर्ष मी आणि लहू शिंदे हे कमिटी मेंबर आहेत आणि मी सेक्रेटरी. पण 15 वर्षात या माणसाने भरपूर सपोर्ट केला आहे. पण त्यांचा स्वभाव असा आहे फरकट एकदम स्वच्छ निखळ पण मनाला येईल तर तोडून बोलणारा. पण नंतर त्याच्या मनात जसं आपल्या कोकणी माणसामध्ये फण आहे ना म्हण आहे फणस कसा असतो वरतून काढे आतमध्ये मऊ गळे असतात तसा या लहू शिंदेचा स्वभाव आहे. तो प्रत्येकाला असा सडेतोडपणे बोलतो पण त्याच्या मनात नंतर अरे मी उगाच त्या माणसाला बोललो काहीतरी केलं बोललं असं होतं पण तो विचार करत नाही. तशीच आमची कुमुद वहिनी ही पण सोसायटीला 15 वर्ष झाली. ज्या सोसायटीला कसं पण लागेल तर मदत करणारी ही आमची कुमुद वहिनी. यांना भक्कम पाठिंबा होता म्हणून यांचे 60 वर्ष कसे गेले हे यांनाच माहिती नाही. असे आमच्या लहू शिंदेना उत्तम आरोग्य लावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू शेखर सावंत साहेब. आता पेटकर साहेब नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचा आभार. लहूचा आणि आमचा तरीपण जवळजवळ 35 वर्ष परिचय आहे आणि आमचा जास्त परिचय हा आमच्या ज्यावेळेस मंडळांचं स्थापन झालं आणि मंडळाचं एकूण आम्ही कार्य सुरू केलं तेव्हापासून लहूचा आणि आमचा परिचय जास्त घन झालेला आहे. त्यानंतर आम्ही तिरुपतीला एक आमचा ग्रुप होता जवळजवळ 10 ते 15 वर्ष आम्ही एकत्र तिरुपतीला जात होतो. त्या प्रवासामध्ये लहूचा जो परिचय आहे की तो एक उरवणारी प्रत्येक गोष्टीत ना कधी हा त्यांच्या तोंडातून मी ऐकलेलं नाही. प्रत्येक गोष्टीत कुठलेही काम असू द्या पुढाकार घेणं. आमच्या तिरुपतीच्या प्रवासात अनेक प्रकारचे अनुभव आम्हाला लहू शिंदेकडून मिळालेले आहेत. त्यांच्यासारखा जिवलग मित्र आम्ही आजपर्यंत बघितलेला नाही फार. आणि ज्या ठिकाणी मंडळात आम्ही कार्य करतो ते कुठलंही कार्य असू द्या कधी ना हा शब्द त्यांच्या तोंडून मी कधी ऐकलेला नाही. प्रत्येक कार्यात पुढाकार घेणं आणि प्रत्येक कार्यात हुनरीने काम करणं हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. अशा या लहू शिंदेला आजच्या या 60व्या वर्षाच्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समाधानाचं आणि भविष्य
भरभराटी जावो ही ईश्वरी चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. श्री अनंत भोसले साहेब 2 शब्द बोलत आहेत. नमस्कार मंडळी. आम्हाला मित्र नाही आहे, आम्हाला भाऊ आहे आणि आहे तो लहान भाऊ आहे. या जी कांदोलीमध्ये आलो ना तिथपासून आम्ही दोघांनी मित्र तर सोडलं पण भाऊप्रमाणेच राहिलो आम्ही आजपर्यंत. असं याच्या पुढे पण आम्ही या दोघे पण भाऊप्रमाणेच राहूया. आणि आमची वहिनी, ही वहिनीने कधी भेदभाव कधी पकडलाच ना आमच्यामध्ये दोघांमध्ये. हीच त्याला माझी शुभेच्छा आणि असाच प्रत्येक वर्षी असंच आहे. या तुम्ही या होते मॅडम. नमस्कार. प्रथमतः तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा. आज या ठिकाणी जे कोणी पण मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये त्यांच्या पत्नीचा सहभाग प्रत्येकाने पाहिला आणि प्रत्येकाने व्यक्त केला. म्हणजे पुरुषांची कहाणी किंवा त्यांचं जे मनोगत आहे ते सगळे व्यक्त करत असतात, पण ह्यांच्या पाठीशी असणाऱ्या माझी मैत्रीण कुमुद शिंदेताई यांचा भक्कम पाठिंबा, तसंच त्यांचाही त्यांना भक्कम पाठिंबा, अशी सुंदर फॅमिली आपण इथे पाहत आहोत. तर जे प्रत्येक उत्सव हा प्रत्येक जणांना सोबत घेऊन करत असतो. मी ज्या वेळेला 2020 साली वसुबाई सोसायटीत राहायला आली, सर्वात पहिलं हे कुटुंब असेल. नाबाई राजा चाळीमध्ये हे राहत होते. आमचाही रूम तिथेच होता आणि पहिलं कुटुंब होतं जे दोघं नवरा बायको आम्हाला भेटायला आले. त्याच्यानंतर तुम्ही नवीन आलात, कुठून आलात, आमची ओळख झाली आणि हळदीकुंकाचा कार्यक्रम होता. मी डिसेंबरला झाले आणि जानेवारीत हळदीकुंकाचा कार्यक्रम होता. त्याने मला आमंत्रण दिलं. 3 पासून 25 वर्ष आमच्या मैत्रीला आज झालेली आहे आणि 25 वर्षाच्या दोस्तीमध्ये ह्यांचा मी तेवढाच आम्हाला पाठिंबा आहे. आमच्या घराण्यालाही पाठिंबा आहे. आम्हाला ते दोघंही सांभाळून घेत असतात. प्रत्येकाने आमची साथ दिली, साथ सोडली, पण कशालाही न जुमानता कुमुदताई नेहमी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. अनेक असे प्रसंग आले माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला. त्यावेळेला रात्री 12 वाजता म्हणा, 2 वाजता म्हणा, त्या माझ्या बरोबर प्रत्येक ठिकाणी होत्या. आणि असं हे जीवाभावाचं कुटुंब देव करो त्यांना अशीच प्रगती देवो, असंच आरोग्य सुंदर देवो आणि हे कुटुंब असंच घरगटीने पुढे जावो. त्यांच्या मुलांचा संसार फुलव. एक मुलगा डॉक्टर, एक मुलगा इंजिनियर, सून सुद्धा इंजिनियर, असं हे भरगच्च असलेलं कुटुंब देवाचरणी प्रार्थना करते असंच वाढत राहो आणि त्यांचं आरोग्य असं सुखमय हो आणि 100वा वाढदिवस देखील आम्हाला बोलवं एवढीच अपेक्षा करते. तेच सांगते. थँक्यू शिंदेताई, थँक्यू शिंदे भाऊ. का अशी सोबती हे जर सगळ्यांना भेटले तर खरंच जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. जे माझ्या पाठीशी लक्ष्मीनारायण सारखं जोडा कायम खंबीर पाठीशी उभा असतो. थँक्यू सो मच इथे बोलायला सांगितलं. थँक्यू. आता संकेत शिंदे 2 शब्द बोलतील आपल्या पप्पांबद्दल. हॅलो. एवढं स्पीचेसमध्ये एवढं चांगलं नाही तर मी लिहून आणलंय जे पण मला सांगायचं होतं. सर्वांचा नमस्कार. आजचा दिवस आमच्या सर्व कुटुंबांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण खूप स्पेशल व्यक्तीचा आज बर्थडे आहे, माझे पप्पा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे पप्पा. तुमच्या 60th बर्थडेसाठी तुम्हाला खूप 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 हॅपी बर्थडे. 60 years 60 वर्ष खूप मोठा प्रवास असतो. पप्पांना पाहिलं की अजूनही स्वतःला ते 30 वर्षाचेच समजतात. फक्त फरक एवढा आहे की धावायच्या आधी माझे गुडघे विचारतात, अरे दुखतायत, पण माझे पप्पा आताही तेवढेही स्वीट, तेवढेच ऍक्टिव्ह आहेत. लहानपणी आम्हाला वाटायचं की पप्पांना सगळं माहित असतं की कोणती वस्तू कुठे आहे, कोणता प्रश्न कसा सोडवायचा, सगळे प्रॉब्लेम्सचे सगळे सोल्युशन्स. पण आता मोठा झाल्यावर कळतं की त्यांनाही एवढं सगळं माहीत नव्हतं. तेही माझ्या एवढेच होते, 27 वर्षाचे होते जेव्हा आम्ही लहान होतो. तर त्यांनी जे ते काम करत होते ते तेवढंच त्यांच्या फॅमिली सोबत होते. त्यांनी आम्हाला प्रत्येक प्रश्नाचं सगळे उत्तर आणून दिली, कसेही करून. पप्पांनी आम्हाला केवळ चांगलं शिक्षण किंवा सुविधा दिल्या नाहीत, तर प्रामाणिकपणा, मेहनत, जबाबदारी आणि माणुसकी यांचं शिक्षण दिलं.
आमच्या आयुष्यात भरपूर कठीण प्रसंग आले, पण त्याला फेस करून लढून प्रत्येक कठीण प्रसंगावर मात कशी द्यायची हे मी माझ्या पप्पांकडून शिकलो. आणि यात माझ्या मम्मीचाही खूप रोल आहे. पण मम्मी काय तुझ्या 60th बर्थडेला त्या स्पीचमध्ये मी बोलणार, आज तुझ्याबद्दल नाही बोलणार, आज पप्पांचा दिवस आहे. पप्पा, तुम्ही माझ्यासाठी फक्त वडील नाहीत, तर तुम्ही माझा आधार आहात, माझे मित्र आहात आणि माझा आत्मविश्वासही आहात. माझे वडील खूप हसमुख आहेत. ते जिथे जातात तिकडे ब्राईटनेस येते रूम मध्ये. ते जिथे जातात तसे त्याची शायनिंग स्माइल प्रत्येक जणाला स्माइल देते. आणि पप्पा, हे गुण मीही घेतलंय. आणि मला हे माझे फ्रेंड्स मला विचारतात, तू ऐसा क्यों है? तुला मेरे पप्पा की वजह से. मी आयुष्यात खूप सुखी आहे, खूप सॅटिस्फाईड आहे. का? कारण माझ्या आई वडिलांचं एवढं सगळं सपोर्ट मिळालं. मी जिथेही आहे, आज मी डॉक्टरही आहे, मी आज डॉक्टर आहे, मी जिथे पण आहे हे सगळं मी माझ्या आई वडिलांमुळे आहे. एक नॉर्मल व्यक्ती विचार करतो की मी आधी मेहनत करतो, फॅमिलीसाठी सगळं सिक्युअर करतो. पण माझे वडील वेगळे आहेत. त्यांनी आयुष्यात सगळं केलं, मेहनत केली, सिक्युरिटी दिली, सगळ्या मुलांना सांभाळलं, सगळ्या फॅमिलीला सांभाळलं. पण त्यांनी त्यांच्या आयुष्यातली मजा कधी सोडली नाही. त्यांनी प्रत्येक दिवस आनंदाने जगले. आणि हे त्यांच्या लाईफचं मोटिव्ह आहे की प्रत्येक दिवस आनंदाचा जगलो. आयुष्यात प्रत्येक क्षण तुम्ही खूप मनापासून जगत आहात, हसत नाचत विचित्र गाणी गात. सकाळ विचित्र गाणी गात माझे वडील उठतात. पण ते खूप फुलफिलमेंट आहे माझ्या आयुष्यात त्यांच्यामुळे. कधी मी त्यांना विचारलं की अरे पप्पा, तुम्हाला अजून वर्ष जगायचं आहे की नाही? त्याचं एकच उत्तर असतो की जाणारच आहे. हे त्याच्या लाईफचं मोटिव्ह आहे की जाणारच आहे. तर प्रत्येक वस्तू, जो हा काळ आहे तुमच्या हातात, त्याला एकदम अतिशय आनंदाने जगावं. आणि हेच मला माझ्या वडिलांकडून सगळ्यात मोठी शिक्षण हेच आहे की प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा एकदम आनंदाने घालावा. कारण उद्या कोणी बघितलं आहे, आज हातात आहे, त्याला सगळ्यात आनंदात एन्जॉय करत जगा. विच इज द मोस्ट ब्युटिफुल थिंग टू लिव्ह विथ. खूप रेअर आहेत असे वडील भेटणं आणि खूप इन्स्पायरिंग आहेत माझे वडील. त्यांची थिंकिंग खूप वेगळी आहे. पप्पा लहानपणी खूप टॉयज आणायचे. असं कोणतंही टॉय नाही जे आमच्या घरी नसायचं. जे दिसलं ते सगळे खेळणी, जे टॉयज आहेत ते आम्हाला भेटायचे. माझ्या भावाला रिमोट कंट्रोल कार्स खूप आवडायचे. एक दिवस चालवायचा, दुसऱ्या दिवशी तो उघडून टाकायचा. पण माझ्या वडिलांनी कधीच त्याला ओरडले नाही, कधीच काय बोलले नाही. पण की माझे वडील असे आहेत ते त्याला स्क्रू ड्रायव्हर आणून देते की घे बाळा, उघड, तुला काय पाहिजे ते उघड, आणि तुला जर क्युरिओसिटी आहे त्याच्यात काय आहे तू बघ. तर त्यांनी कधीही प्रत्येक वेळी फक्त प्रोत्साहनच दिलंय. त्यांनी कधी आम्हाला असं मागे नाही केलंय, कधी आम्हाला थांब नाही बोलले, कधीही ते बोलले पुढे जा. मी माझ्या वडिलांसोबत रोज भांडणं करतो, पण मी त्यांना रोज मिठीही मारतो. मी त्यांच्या कुशीत जाऊन झोपतोय. आणि मी त्यांना बाय बोलता कधी निघत नाही घरातून. खूप लकी आहे मी. प्रत्येकाच्या आयुष्यात एवढे असे वडील नसतात, एवढे फ्रेंडली, त्यांच्यासोबत तुम्ही असे वागू शकता. मी घरी कधी लेट येणार, असे एकदम लेट आहे 1 वाजले ते जागे राहतात. पप्पा जागे राहत जावं. मला असं वाटतं की खूप मोठा झाला मी पप्पा, तुम्ही नका जागे राहू. पण मनात असं वाटतं की कोणतरी आहे या जगात ज्याला माझी इतकी केअर आहे की त्याला झोपही नाही येत आहे, कारण मी नाही दिसलोय त्यांना आज रात्री. प्रत्येकाकडे बापाचं सुख नाही, माझ्याकडे आहे. प्रत्येकाकडे हा मौका नाही, हा मंच नाही
नक्कीच पप्पांना सांगू शकेल, आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू व्हेरी मच. मी कितीही पटका असलो, कितीही उलट बोलत असलो, मला कितीही राग करत असलो, पण मला माझे वडील हवेत. त्यात माझ्या सुखाच्या दुःखाच्या रागेच्या सगळ्या दुःखाच्या मागे माझ्या वडिलांसाठी प्रचंड प्रचंड प्रेमच आहे. मला माहित नाही माझा हा कोणता जन्म आहे. 7 जन्म असतात असं सांगतात, हा कोणता जन्म आहे आणि तुम्ही कोणत्या जन्मात माझे वडील बनले. पण जर 100 जन्म पण असतील तर मला तुम्हीच असं पाहिजे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. जास्त मी रडवणार नाही सगळ्यांना. ठीक आहे, हॅपी बर्थडे पप्पा. मेरी जान ये सर पर तुम पापा, मेरी जान मेरे संग चलना, हर मील का पत्थर तुम. नमस्कार सर्वांना. प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काही लोक आयुष्यात असून असतात, त्यातले जो माझ्या बाजूला व्यक्ती उभा आहे श्री लव शिंदे, हा त्यातला माझ्या आयुष्यातला एक माणूस. भाषण थोडंसं लिहून आणलंय मी. ऍक्च्युली आज या हॉलवरती उपस्थित असलेल्या सर्वांना आणि या आजच्या सोहळ्याचे मुख्य केंद्रबिंदू असलेले आमचे लाडके आदरणीय लवभाऊ यांना सर्वांना माझा नमस्कार. आजचा दिवस आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा आहे. आज लवभाऊ यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाली आणि हा 60 वर्ष पूर्ण होणे हा केवळ वयाचा आकडा नाही, तर तो एक समृद्ध अनुभवाचा, कष्टाचा, कुटुंबाला दिलेल्या प्रेमाचा एक सुंदर प्रवास आहे. आज स्टेजवर उभं राहून मला आमच्या कौटुंबिक नात्याची एक अतिशय गोड गोष्ट आवर्जून सांगायची वाटते. श्री लवभाऊ आणि मुक्ताई हे आमचे कौटुंबिक नाते खरोखरच खूप जुने आणि मनाला भिडणारे आहे. आमच्या आईची शेजारी आणि चांगली मैत्रीण ह्या पलीकडे जाऊन एक नातं बघायला गेलं तर या नात्याला माझ्याकडनं ही माझी बहीण म्हणण्यापेक्षा चांगली सख्खी बहीण, आणि त्या सख्ख्या बहिणीमुळे हे माझ्या हक्काचे भाऊजी, आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि खरंच हे नातं माझ्या आयुष्यात रक्ताच्या नाताच्या पलीकडचं नातं आहे. तसंच आज जसे म्हणजे आमचे लव भाऊ आहेत, लव भाऊजी आमचे, यांचा वाढदिवस आहे, तसेच माझे अजून एक मार्गदर्शक आहे श्री अनंत भोसले साहेब, यांनी कृपया स्टेजवरती यावं. प्लीज स्टेजवरती या. आणि माझ्या आयुष्यातले हे दोघे पण म्हणजे पाठिंबे आहेत माझ्या आयुष्यात. आज मी जे काही आहे, मी खूप म्हणजे माझे वडील वारल्यानंतर माझ्या मागे शेजारी म्हणजे माझे नातेवाईक नसताना, मित्रपरिवार नसताना जे उभे राहिले ती 2 कुटुंब आहेत, आणि त्यात म्हणजे आमचे भोसले भाऊ आणि हे लव भाऊ. आज वाढदिवस आहे लव भाऊंचा, म्हणजे स्टेज लव भाऊंनी बुक केलेलं आहे, पण मी त्यांना भोसले भाऊंना इथे बोलवलं काय की त्यांचा पण आज वाढदिवस आहे, त्यामुळे तुम्हाला फॅमिलीला क्षमस्व करा. आणि म्हणजे माझ्या प्रत्येक दुःखाच्या प्रसंगात, सुखाच्या प्रसंगात न बोलवता किंवा न काही बोलता येणारी 2 माझी व्यक्तिमत्व आहेत, आणि हे माझा खूप मोठे पाठिंबा आहेत माझ्या म्हणजे आयुष्यातला. दोघांचा पण वाढदिवस आज आहे, त्यांच्या दोन्ही कुटुंबाला पण माझ्याकडनं शुभेच्छा. आणि तुमचा हा 60वा वाढदिवस म्हणजे परमेश्वराकडे प्रार्थना करतो, आणि मुस्लिमांचा पण वाढदिवस आहे, परमेश्वराकडे प्रार्थना करतो सुख समृद्धीचा जावो, आणि कोणत्याही तुमचा संसार असा सुख समृद्धीचा राहू देत. तसंच अनिता भोसले काकी तुमचा पण संसार सुख समृद्धीचा राहो हे देवाकडे प्रार्थना करतो. थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. विश यू हॅपी बर्थडे दोघांना पण. आता आपण केक कटिंग घेतोय आपण. माझ्या
समाजाकडून, माझ्या कुटुंबाकडून, माझ्या मित्रमंडळीला, शेजाऱ्यांना, घरातल्या सर्वांना, सगळे सोयऱ्यांना मानाचा मुजरा की माझ्या एका शब्दाला मान देऊन, माझ्या कुटुंबाच्या शब्दाला मान देऊन, मला न विचारता माझ्या कुटुंबाने आज हे वाढदिवसाचा प्रोग्राम केला आहे, आयोजित केला आहे. त्यांना मान देऊन तुम्ही सगळे आलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजच्या दिवशी बोलणं म्हणजे खूप काही विशेष बोलणं असं नाही, कारण आम्ही गावापासून ते मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून दिल्लीपासून ते कन्याकुमारीपर्यंत या कामानिमित्त मी दुनियाभर फिरलोय. सगळीकडे वातावरण बघत असताना आपल्या या कोकण पट्ट्यातलं जीवन, महाराष्ट्रातलं जीवन आणि बाहेरच्या देशातलं जीवन हे बघत असताना आणि ते सगळं पाहून जगत असताना माझ्याही मनामध्ये एक अशी इच्छा व्यक्त होते की बाकीच्या ठिकाणी आज कुठल्याही धर्मामध्ये गेलात तर ते आपल्या परिवाराला, आपल्या कुटुंबाला, आपल्या लोकांना कशा पद्धतीने एकत्र करतात याचा अनुभव घेऊन आज तुमच्यासमोर मी कुठल्याही गोष्टीमध्ये कुणी मला हात पुढे करायला सांगितला किंवा कुठे शब्द टाकला तर ना हा शब्द मी कधी करत नाही हे सगळ्यांना माहीत आहे. कारण का तर मला शिकवण तिकडून मिळाली आहे की नापेक्षा हा बोलून पुढे जा आणि प्रत्येकाला प्रोत्साहन द्या. एवढं बोलून माझ्या बोलण्याचा संपतो. धन्यवाद. लाभावे दीर्घायुष, लाभावे लाभावे दीर्घायुष. लव शिंदे हॅपी बर्थडे टू यू. लव शिंदे लाभावे लाभावे दीर्घायुष, लाभावे लाभावे दीर्घायुष. लव शिंदे हॅपी बर्थडे टू यू.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear stupid. Happy birthday to you. Many cupcakes to you. All sugarless to you. 30 ml whiskey at night. Full tight. Morning lucky shake to you. कैलेंडर के सारे साल हो गए कहाँ गुम. चलते चलते कितनी दूर आ पहुँचे हम तुम. कैश देकर लिखवाई ये धुन. So don't frown, just smile. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear stupid. Happy birthday to you. Many warm hugs to you. और थोड़ी annoyance कुछ ही कुछ. तेरे सारे गम ले लूं मैं. और मेरी सारी खुशी to you. दरवाजे को कुंडी मारो, कोई न बच के जाने पाए. डीजे को समझा दो म्यूजिक गलती से भी रुक ना जाए. धगा धगा जो फील करे वो जाके दो रेड बुल गटक ले. जिसको डांस नहीं करना वो जाके अपनी भैंस चराए. बस आज की रात है, कल से वही से आपे है. जी भर के नाच लो, ना घर वाले ना मापे हैं. क्लब पे अपना राज है, डरने की क्या बात है. ये तो बस शुरुआत है, ये तो बस शुरुआत है. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. ये तो बस शुरुआत है. बाद में ना कहना कुछ भी, पहले ही दे दूं वार्निंग. पार्टी चलेगी टिल 6 in the morning. जी भर के नाच ले वे भी, नाच नाच के तोड़ दे सैंडल. आंटी पुलिस बुला लेगी तो यार तेरा कर लेगा हैंडल. सूचना जनहित में जारी, जिसको अपनी जान प्यारी. चुपचाप वो फ्लोर पे आए, फ्लोर पे आके नाचे गाए. नखरे वखरे ना दिखाए, शर्म को करते बाय बाय. माइकल जैक्सन वाले 2-3 एक्शन करके दिखाए. पार्टी करनी है हम पार्टी करेंगे, किसी के भी पापा से नहीं करेंगे. हम हैं बेटे हम, बाकी सारे पानी कम. हमें रोक के दिखाए जिसकी बम में है दम. मस्ती है माहौल में छाई कुमारी है. सारे थक के बैठ गए पर अपनी पार्टी जारी है. अरे पंगा तो कोई शुरू करे, अपनी भी गरारी है. जुम्मी चूकी नोक पर रखी दुनिया सारी है, रखी दुनिया सारी है. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. और जिसको डांस नहीं करना वो जाके अपनी पार्टी कराए. नाचो धनाधन, म्यूजिक बजाओ, कह दो ये सबसे.
है फुल नाच जम के पूरा फ्लोर खिल जाए बात न आए शोर मचाए पार्टी जो न करे उसको टाटा पाए मची है चू तोड़ के रू करे वो स्टेप के गिरे लोग दाएं बाएं नींद भी गुल जश्न है फुल नाच जम के पूरा फ्लोर खिल जाए बात न आए शोर मचाए पार्टी जो न करे उसको टाटा पाए है इनविटेशन मिलके करे फन आओ जहाज में या भर के ट्रक से आज की पार्टी मेरी तरफ से आज की पार्टी मेरी तरफ से चंद को बोलो उतरे फलक से आज की पार्टी मेरी तरफ से तुमसे हमारी दुनिया हम पे तेरा साया तेरे जन्मदिन पर सारा घर मुस्काया तुमसे हमारी दुनिया हम पे तेरा साया तेरे जन्मदिन पर सारा घर मुस्काया उंगली पकड़ के तूने चलना हमें सिखलाया कभी गोद में खिलाया कांधे पे भी बिठाया रिश्तों की बस्तियों को खुद में है यूं बसाया नदियों का पानी जैसे सागर में है समाया खुशियों का सारा जहां तुझ में सिमट आया तुमसे हमारी दुनिया हम पे तेरा साया तेरे जन्मदिन पर सारा घर मुस्काया ये दुआ ये मन्नत है आंखें कभी न नम हो हर दिन हो आज जैसा खुशियाँ कभी न कम हो हम सब की ख्वाहिशों के बस आसमां तुम ही हो उपहार तुमको क्या दे उपहार खुद तुम ही हो रूप में हमने तेरे ईश्वर को पाया तेरे जन्मदिन पर सारा घर मुस्काया तुमसे हमारी दुनिया
on, let's get down. This night, thank you. रोक न पावा अखियां विचों गम दियां बरसातां नू हारे गिन गिन याद च तेरी मैं ताजा कर रातां नू रोक न पावा अखियां विचों गम दियां बरसातां नू इश्क तेरा
शेवटचं सॉन्ग Okay guys, thank you so much. Goodbye.